मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण फॉर्म्स बघितले होते, त्यामध्ये इनपुट टॅग, त्यानंतर त्याचे कंट्रोल्स बघितलेत आणि काही एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर आता नवीन एक टॅग सुरू करतो आपण, टेक्स्ट एरिया टॅग. ओके, आता हा जो टॅग आहे या टॅगचा नेमकी काय यूज आहे. द टेक्स्ट एरिया टॅग इज यूज टू क्रिएट टेक्स्ट बॉक्स विथ मल्टिपल लाईन्स. म्हणजेच आत्तापर्यंत आपण टेक्स्ट बॉक्स बघितलं आहे, हे सिंगल लाईन्सचं होतं. ओके, आणि हा जो टेक्स्ट एरिया टॅग आहे, ओके, हा काय करतो, एक टेक्स्ट बॉक्स बनवतो थोडक्यात, आणि मल्टिपल लाईन्स असतात त्याच्यामध्ये. आपण एकापेक्षा जास्त लाईन्स आपण टाईप करू शकतो. मोठं टेक्स्ट बॉक्स आपण घेऊ शकतो. द नंबर ऑफ लाईन्स अँड विड्थ ऑफ टेक्स्ट बॉक्स आर स्पेसिफाईड बाय रोज अँड कॉलम्स ॲट्रिब्यूट रिस्पेक्टिवली. रोज अँड कॉल्स ॲट्रिब्यूट रिस्पेक्टिवली. द टेक्स्ट एरिया कॅन हॅव फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स. आता टेक्स्ट एरियाचे कोणकोणते ॲट्रिब्यूट्स आहेत हे आपण बघूया. पहिला आहे नेम. इट इज यूज टू स्पेसिफाय फॉर द टेक्स्ट एरिया. म्हणजे टेक्स्ट एरियाला हा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याला काय नाव द्यायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल TA1. ओके, हे आपण नाव दिले. त्यानंतर रोज, इट स्पेसिफाईज नंबर ऑफ लाईन्स इन टेक्स्ट एरिया. फॉर एक्झाम्पल रोज इज इक्वल टू 5, म्हणजेच 5 लाईन्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर जसं रोज आहे तसंच कॉल्स आहे. इट स्पेसिफाय द विड्थ ऑफ द टेक्स्ट एरिया. ओके, फॉर एक्झाम्पल काय येईल, कॉल्स इज इक्वल टू 1 2 3 वॉट एव्हर काय असेल ते. त्यानंतर मॅक्स लेंथ, इट स्पेसिफाय द मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स अलाउड इन द टेक्स्ट एरिया. जसं की याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स टाईप झाले पाहिजेत, मॅक्सिमम लेंथ किती पाहिजे आपल्याला, ती इथंसुद्धा आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे प्लेस होल्डर. इट स्पेसिफाईज शॉर्ट हिंट दॅट डिस्क्राइब्स द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ द टेक्स्ट एरिया. म्हणजेच ज्यावेळेस टेक्स्ट एरिया याचं आउटपुट मोठं टेक्स्ट बॉक्स ज्यावेळेस वेब पेजमध्ये दिसतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कर्सर नेता किंवा तिथं एक हिंट दिलेली असते थोडक्यात, की हा टेक्स्ट बॉक्स इथं तुम्हाला काय टाईप करायचं थोडक्यात. ओके, फॉर एक्झाम्पल प्लेस होल्डर इज इक्वल टू युअर ॲड्रेस. ॲड्रेस तुम्हाला तिथं टाईप करायचा आहे अशी हिंट तिथं तुम्हाला देता येते. त्यानंतर खाली आहे रिक्वायर्ड. इट स्पेसिफाईज दॅट टेक्स्ट एरिया मस्ट बी फिल्ड आउट. दॅट इज इट कॅनॉट बी ब्लँक. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही रिक्वायर्ड हा ॲट्रिब्यूट देताय टेक्स्ट एरिया टॅगला, त्यावेळेस तो टेक्स्ट एरिया ज्यामध्ये तुम्हाला जी माहिती भरायची, जी फिल करायची, ती भरून झाल्याशिवाय पुढे डेटा तुमचा सबमिट होणार नाही. ओके, याच्यानंतर सिंटॅक्स आपण बघूया. टॅगमध्ये टेक्स्ट एरिया, त्यानंतर नेम हा पहिला ॲट्रिब्यूट दिला इथं TA1. त्यानंतर रोज. ओके, रोज काय इज इक्वल टू 5 आणि कॉल्स इज इक्वल टू 30. ओके, प्लेस होल्डर हा सुद्धा एक ॲट्रिब्यूट आहे. युअर ॲड्रेस, त्यानंतर रिक्वायर्ड, एवढंच. हा सुद्धा ॲट्रिब्यूट आहे, याला कोणतीही व्हॅल्यू नाही आहे. त्यानंतर टेक्स्ट एरिया टॅग क्लोज. यानंतर येतो सिलेक्ट टॅग. आता सिलेक्ट टॅग नेमकी काय करतो. सिलेक्ट टॅग इज यूज टू क्रिएट ड्रॉप डाऊन लिस्ट. ज्यावेळेस आपल्याला एक ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करायची असेल कोणत्याही, जसे की सिटीज वगैरे असतील किंवा तुमचे सब्जेक्ट्स असतील, कोणतीही ड्रॉप डाऊन लिस्ट जर तयार करायची असेल तर सिलेक्ट टॅग यूज केला जातो. तर त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत बघा खाली. नेम, असाइन द नेम टू द कंट्रोल. मल्टिपल, इट अलाउज द युजर सिलेक्ट मोर दॅन वन व्हॅल्यू. जसं की एक ड्रॉप डाऊन लिस्ट जरी ज्यावेळेस तुम्ही घेतली असेल तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू सिलेक्ट करायचे असतील तर हा मल्टिपल ॲट्रिब्यूट यूज करायचा. त्यानंतर आहे साईज. साईज ॲट्रिब्यूट यूज टू स्पेसिफाय द नंबर ऑफ विजिबल व्हॅल्यूज. आणि त्यानंतर येतो ऑप्शन टॅग. द ऑप्शन टॅग इनसाइड द सिलेक्ट टॅग डिफाईन्स द अवेलेबल ऑप्शन्स इन द लिस्ट. तर आता याचं कोडिंग आपण बघणार आहोतच. तत्पूर्वी आपण ऑप्शन टॅगचे ॲट्रिब्यूट्स काय ते बघूया. पहिला आहे सिलेक्टेड. टू डिफाईन प्री सिलेक्टेड ऑप्शन, सिलेक्टेड ॲट्रिब्यूट इज ॲडेड टू द ऑप्शन टॅग. त्यानंतर आहे व्हॅल्यू. इट असाइन व्हॅल्यू टू द ऑप्शन स्पेसिफाईड इन द ड्रॉप डाऊन लिस्ट. ओके, एक ॲज अ एक्झाम्पल आधीच मी एक तयार करून ठेवलं आहे, ते आपण बघूया. फॉर्म एलिमेंट्स नावाचं ओपन केलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय केलं बघा. पहिल्यांदा एंटर युअर नेम. इथं आपण काय घेतलं, एक टेक्स्ट बॉक्स घेतला आहे, जसं की इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट.
हा एक टेक्स्ट बॉक्स इथं तयार झाला आहे. यानंतर इथं आपण काय केलं आहे, एक ड्रॉपडाऊन लिस्ट घेतलेली आहे. ओके, जर दिसते तुम्हाला. आता याचं कोडिंग काय आहे हे मी दाखवेनच, पण इथं कोणकोणते टॅग यूज केले आहेत हे आधी बघूया. इथं ड्रॉपडाऊन लिस्ट आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये सिलेक्ट टॅग यूज केला आहे. त्यानंतर खाली एक मोठं टेक्स्ट बॉक्स. आता याच्यामध्ये हे लहान टेक्स्ट बॉक्स आहे आणि हे मोठं टेक्स्ट बॉक्स आहे. ओके, हे टेक्स्ट बॉक्स आपण टेक्स्ट एरिया या टॅगने आपण इथं घेतलेलं आहे. त्यानंतर खाली सेंड बटन आहे. आता सेंड म्हणजे सबमिट बटन घेतलेलं आहे. त्याची फक्त व्हॅल्यू आपण चेंज केले, सेंड नावाचं केले. आता याचं कोडिंग आपण बघूया. ओके, हे त्याचं कोडिंग आणि हे त्याचं आउटपुट. यामध्ये पहिल्यांदा काय केलं आपण, टायटल दिले बघा इथं, फॉर्म एलिमेंट्स अँड टेक्स्ट एरिया. ओके, यामध्ये हे जे टायटल आहे ते इथं वरती इथं दिसते. त्यानंतर बिजिकल आणि टेक्स्ट कलर इथं सुद्धा आपण दिलेला आहे. त्यानंतर इथं खाली दिले फॉर्म, हा टॅग ओपन केला आहे. सॉरी, पहिल्यांदा घेतला H1 यूज ऑफ फॉर्म एलिमेंट्स, H1 टॅग क्लोज, जो की इथं आपण घेतलेला आहे. त्यानंतर खाली फॉर्म टॅग आपण ओपन केला आहे. आता त्याच्या मेथड, दोन मेथड्स आहेत, एक आहे गेट आणि दुसरे आहे पोस्ट. त्याच्यापैकी आपण पोस्ट इथं यूज केलेले आहे, पोस्ट. त्यानंतर ॲक्शन इज इक्वल टू डेटा डॉट PHP. आता हे काय आहे नेमकी, जसं की पोस्ट आपण सेंड बटनवर क्लिक केलं की आपला जी काय माहिती आहे, डेटा जो आहे तो अशा प्रकारे तो सेंड होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे एंटर युअर नेम, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि याला नाव दिलं आपण T1. ओके, आणि BR दिला आहे. ओके, हे पहिलं टेक्स्ट बॉक्स आपण ओपन इथं केलेलं आहे. यानंतर आपण सिलेक्ट टॅग ओपन घेणार आहे. ओपन केला इथं सिलेक्ट युअर सिटीसाठी. सिलेक्ट युअर सिटी इथं फक्त मी टेक्स्ट लिहिलेले आहे. ओके, त्यानंतर सिलेक्ट हा टॅग ओपन केला आहे. त्यानंतर नेम हा त्याचा ॲट्रिब्यूट आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे तर सिटी घ्यायची आहे, म्हणून इथं काय केलं आहे, सिलेक्ट नेम सिटी. ओके, त्यानंतर खाली ऑप्शन टॅग ओपन करायचं आहे. ऑप्शन टॅगमध्ये काय आहेत, आपण कोणकोणते सिटी घेणार आहे त्यांची नावं दिलेली. जसं की ऑप्शन टॅग ओपन केला आहे. त्यानंतर पहिल्यांदा सिटी आहे सातारा. त्यानंतर ऑप्शन टॅग क्लोज. दुसरा ऑप्शन टॅग ओपन केला आहे कराड, ऑप्शन टॅग क्लोज. तिसरा कोल्हापूर, त्यानंतर ऑप्शन टॅग क्लोज. चौथा सोलापूर, ऑप्शन टॅग क्लोज. त्यानंतर जे काय आपण सिटीज झाल्यानंतर आपल्याला हा जो सिलेक्ट टॅग ओपन केला आहे तो काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. त्यानंतर BR. इथंपर्यंत कळालं. ओके, त्यानंतर एंटर युअर ॲड्रेस. त्यानंतर टेक्स्ट एरिया इज इक्वल टू नेम. आता त्याला नाव काय दिलं आपण, ॲड्रेस असं नाव दिलं. त्यानंतर रोज इज इक्वल टू 3, कॉल्स इज इक्वल टू 30. टेक्स्ट एरिया टॅग क्लोज केला आहे. त्यानंतर एक BR दिला आहे आणि इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट आणि व्हॅल्यू काय ते सेंड. फॉर्म टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज आणि HTML टॅग क्लोज केला आहे. तर अशा प्रकारे इथं आपण त्याचं आउटपुट बघतो आहे. आत्तापर्यंत आपण फॉर्ममध्ये बरेचसेच कंट्रोल बघितले. टेक्स्ट आहे, त्यानंतर रेडिओ बटन आहे, त्यानंतर चेकबॉक्स आहे, त्यानंतर सबमिट बटन आहे, त्यानंतर सिलेक्ट टॅग आहे, टेक्स्ट एरिया आहे. अशा प्रकारचे आपण कंट्रोल्स बघितलेले आहेत. तर या सगळ्या कंट्रोलचं एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करायचे आणि हे लेक्चर झाल्यानंतर आपल्या ग्रुपवरती सेंड करायचे. ओके, यानंतर आपण बघणार आहोत काही ॲट्रिब्यूट्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन. जसं की या इनपुट जो टॅग आहे त्याला जे आपण हे टाईप, नेम हे जे काय ॲट्रिब्यूट्स यूज करतो त्याचा नेमकी काय यूज आहे. ओके, पहिला आहे टाईप. इट डिस्क्राइब्स द नेम ऑफ द कंट्रोल लाईक टेक्स्ट, रेडिओ, चेकबॉक्स किंवा जे काही एलिमेंट्स आहेत ते वेब पेजमध्ये आपल्या कोणता एलिमेंट नेमकी घ्यायचा आहे त्याचं टाईप डिस्क्राईब करतो. जसं की एक्झाम्पल दिले तर टाईप इज इक्वल टू रेडिओ, याने काय होईल, रेडिओ बटन तिथे येऊ शकतं. त्यानंतर आहे नेम. इच इनपुट फील्ड मस्ट हॅव अ नेम, म्हणजेच प्रत्येक इनपुट फील्डला नेम हा ॲट्रिब्यूट असलाच पाहिजे. का असलं पाहिजे, द नेम ॲट्रिब्यूट इज अ युजर डिफाईन्ड व्हॅल्यू. If the name attribute is not specified, the data of that input field will not get submitted. आता हे नेम ॲट्रिब्यूट का द्यायची गरज आहे, कारण जर तुम्ही नेम ॲट्रिब्यूट दिलेच नाही तर त्याच्यामध्ये जो इनपुट डेटा फिल करणार आहे, युजर जो डेटा फिल करणार आहे तो ज्यावेळेस सबमिट बटनवर क्लिक करेल तो सबमिट होणार नाही. म्हणूनच हा नेम ॲट्रिब्यूट देणे गरजेचं आहे. नेक्स्ट, मॅक्स लेंथ. दिस ॲट्रिब्यूट इज यूज टू
दिस ॲट्रिब्यूट इज यूज्ड विथ टेक्स्ट अँड पासवर्ड टाईप. जसं की दोन्हीलाच टेक्स्ट बॉक्सला आणि पासवर्ड फील्डला हा मॅक्स लेंथ हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. इट स्पेसिफाईज द मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स विच कॅन बी एंटर्ड इन अ टेक्स्ट बॉक्स ऑर पासवर्ड बॉक्स. ओके, जसं 2 बॉक्स आहे, टेक्स्ट बॉक्स आहे आणि पासवर्ड बॉक्स आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम कॅरेक्टर लेंथ किती पाहिजे आपल्याला हे आपण डिस्क्राईब करायचं असतं, म्हणून हा मॅक्स लेंथ हा ॲट्रिब्यूट द्यायचा असतो. त्यानंतर आहे साईज. अ साईज ॲट्रिब्यूट कॅन बी यूज्ड विथ टेक्स्ट अँड पासवर्ड टाईप. इट स्पेसिफाईज द विड्थ ऑफ द टेक्स्ट बॉक्स. एखाद्या टेक्स्ट बॉक्सची विड्थ तुम्हाला दाखवायची असेल तर हा साईज ॲट्रिब्यूट तिथं आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे चेक्ड. द चेक्ड ॲट्रिब्यूट स्पेसिफाय द डिफॉल्ट सिलेक्शन फॉर द ऑप्शन इन अ चेकबॉक्स ऑर रेडिओ बटन. जसं की आता रेडिओ बटन आणि चेकबॉक्स याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला एखादी व्हॅल्यू सिलेक्ट पाहिजे असेल तर हा चेक्ड ॲट्रिब्यूट लिहायचा आहे. हा आपण एक्झाम्पलमध्ये आपण लिहिलेला नव्हता, मी आता थोड्या वेळाने दाखवतो मी. त्यानंतर आहे व्हॅल्यू. द व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कॅन बी यूज्ड विथ टेक्स्ट, चेकबॉक्स, रेडिओ अँड सबमिट ऑर रिसेट बटन. वेन used with text type, it specifies default value in a text box. टाईप आपला हा टेक्स्ट असतो, त्यावेळेस त्याची जी व्हॅल्यू असते ती कोणती डिफॉल्ट असते टेक्स्ट बॉक्सला. त्यानंतर खाली चेकबॉक्ससाठी चेकबॉक्स अँड रेडिओ इट डिफाईन व्हॅल्यू विच इज सेंट ऑन सबमिट. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण यूज केलेल्या आहेत त्या. हा जो पहिला फॉर्म आपण ओपन केला होता आणि हे त्याचं आउटपुट. ठीक आहे. आता जे ॲट्रिब्यूट आपण बघितलेत, ओके, त्याच्यामध्ये टाईप हा आपण इथं यूज केलेला आहेच. जसं की इनपुट टाईप टेक्स्ट आहे, इनपुट टाईप रेडिओ आहे, इनपुट टाईप चेकबॉक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेम हा सुद्धा ॲट्रिब्यूट आपण यूज केलेला आहे इथं. ओके. त्यानंतर चेक्ड आणि व्हॅल्यू. त्यानंतर बाय डिफॉल्ट आपल्याला हा जो IT सब्जेक्ट आहे याला टिकमार्क पाहिजे बाय डिफॉल्ट. ज्यावेळेस आपण हे आउटपुट बघण्यासाठी प्रोग्राम ओपन करू त्यावेळेस या ITला इथं टिकमार्क ऑलरेडी पाहिजे असेल तर इथं आपण काय करणार आहे, इथं इनपुट टाईप चेकबॉक्स नेम C4 व्हॅल्यू IT याच्या पुढंच चेक्ड असं लिहायचं आहे, CHECKED. ओके. चेक्ड हा मी बाय डिफॉल्ट इथं मी चेक्ड हा ॲट्रिब्यूट दिला आहे. त्यानंतर सेव्ह आणि इथं रिफ्रेश. बघा, बाय डिफॉल्ट IT सब्जेक्ट ज्यावेळेस आपण प्रोग्राम ओपन करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट सेव्ह केलेला टिकमार्क झालेला आहे. नंतर आपण इथं सेपरेटली टिकमार्क करू शकतो. तसंच रेडिओ बटनसाठी सुद्धा आहे. बाय डिफॉल्ट जर तुम्हाला 11वीला टिकमार्क पाहिजे असेल तर आपण काय करायचं आहे, जो 11th वाला रेडिओ बटन आहे तिथेच चेक्ड CHECKED असा ॲट्रिब्यूट लिहायचा आहे आणि फाईल सेव्ह आणि रिफ्रेश. बघा 11वी इथे बाय डिफॉल्ट ही व्हॅल्यू सिलेक्टेड आहे. इथं सुद्धा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही सिलेक्टेड आहे. त्यानंतर व्हॅल्यू हा व्हॅल्यू ॲट्रिब्यूटसुद्धा आपण इथं दिलेला आहे सगळ्यांना. व्हॅल्यू इज इक्वल टू 11. त्यानंतर व्हॅल्यू इज इक्वल टू 12. व्हॅल्यू इज इक्वल टू हिंदी, इंग्लिश, बायोलॉजी हा ॲट्रिब्यूटसुद्धा इथे आपण दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे काय ॲट्रिब्यूट्स आहेत हे आपण ॲट्रिब्यूट्स प्लस त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा बघितलेलं आहे. यानंतर तुमच्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करायचा आहे जो इथं तुम्हाला दिसतो आहे. रजिस्टर हिअर यूजर रजिस्ट्रेशन. त्यानंतर ईमेल, इथे एक टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे. पासवर्ड फील्डसुद्धा मी याचं कोडिंग जर तुम्हाला येत नसेल तर ग्रुपवरती सेपरेटली मी त्याचं कोडिंग टाकू शकतो. पासवर्ड फील्ड इथं इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड एवढंच लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी एक आहे रिटाईप पासवर्ड. इथंसुद्धा पासवर्ड फील्डच टाकायची आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड. त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम हे टेक्स्ट बॉक्सेस आहेत. त्यानंतर फोन नंबर इथंसुद्धा टेक्स्ट बॉक्स आहे. ॲड्रेस जो आहे इथं आपण काय घेतला आहे, मोठा टेक्स्ट बॉक्स घेतला आहे. टेक्स्ट एरिया आहे याच्यामध्ये. त्यानंतर टाउन, रिजन, पोस्टल कोड.
त्यानंतर कंट्रीसाठी आता इथं आपण काय घेतलं, इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट आपण इथं घेतलेलं आहे आणि खाली इथं रजिस्टर बटन आहे. जसं की आज सबमिट बटन असते सेम तेच रजिस्टर बटन आहे. ठीक आहे, तुम्ही काय करायचं आहे, सेम अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म याचं कोडिंग तयार करायचं आहे आणि ग्रुपवरती शेअर करायचं आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, इथे एक टेबल तयार करायचं तुम्हाला. आता यामध्ये काय करायचं आहे, माय मार्क लिस्ट. ओके, तुमचं स्वतःचं मार्क लिस्ट तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, पहिल्यांदा नंबर, सब्जेक्ट, मार्क्स आणि टोटल ही पहिली रो आहे. यामध्ये इथे 2 कॉलम्स एकत्र केलेले आहेत. आता इथं तुम्हाला दिसत असेलच. ओके, त्यानंतर खाली 1 2 3 4 5 6 असे 6 सब्जेक्ट्स इथं आपण घेतलेले आहेत. ओके, प्रत्येक रोमध्ये इथं आपण काय केलं आहे, 2 रोज एकत्र केल्या आहेत प्रत्येक सब्जेक्टसाठी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर प्रॅक्टिकल आणि थेअरी इथं सेपरेट रोज आहेत बघा. याचे सेपरेट मार्क्स इथं तुम्ही तुमचे लिहायचे आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जसं IT सब्जेक्ट आहे, प्रॅक्टिकलला तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथं लिहिणार तुम्ही. त्यानंतर थेअरीसाठी जे काय मार्क्स आहेत ते तिथे लिहायचे तुम्ही. त्यानंतर फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचेसुद्धा प्रॅक्टिकल आणि थेअरीचे मार्क्स असे सेपरेटली इथे तुम्हाला तुमचे स्वतःचे मार्क्स लिहायचे आहेत. जे काही विषय असतील तुमचे ते त्याप्रमाणे इथं सेम मार्क्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. आणि यानंतर खाली माय नेम इज इथं तुमचं स्वतःचं नाव पाहिजे. ओके, माय नेम इज इथं फक्त एक सेपरेट टेक्स्टच दिलेली आहे. ओके, इथे तुम्ही कोणताही टॅग घेऊन इथे तुमची टेक्स्ट लिहिली तरी चालेल. आता हे जे 2 एक्झाम्पल्स आहेत 1 आणि 2, हे 2 एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आहेत आणि ग्रुपवरती शेअर करायचे आहेत. ओके, आणि यामध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर सेपरेटली मला विचारलं तरी चालतं आहे. ओके, तर उन्हाळी सुट्टीमध्ये तुम्हाला हे 2 एक्झाम्पल लवकरात लवकर सोडवायचे आहेत आणि त्यानंतर आपण पुढचा जो काय पार्ट राहिला असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला सूचना दिल्या जातील, तुमचे लेक्चर्स कधी होतील, 11वीचे होतील, 12वीचे होतील, जे काय असेल ते सगळे सूचना तुम्हाला तुमच्या ग्रुपवर दिले जातील. पण हे 2 एक्झाम्पल तुम्हाला 5 ते 6 तारखेपर्यंत तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ग्रुपवरती टाकायचे आहेत. ओके, प्रत्येकावरती तुमचं नाव इथं असणार आहे, त्याचा स्क्रीनशॉट इथं मला ग्रुपवरती शेअर करायचा आहे. ओके, ठीक आहे, आज इथं आपण थांबतोय. धन्यवाद.